कुर्ले कुर्ले तुये काले काले बाल, नखऱ्याची चाल भारी गुलाबी गाल. कुर्ले कुर्ले तुये काले काले बाल, नखऱ्याची चाल तुये गुलाबी गाल. मनात सुरून गेली गोल. कुर्ले कुर्ले तुये काले काले बाल, नखऱ्याची चाल भारी गुलाबी गाल. कुर्ले कुर्ले तुये काले काले बाल, नखऱ्याची चाल तुये गुलाबी गाल. मनात सुरून गेली गोल. तुम्ही जो आता प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती हाच व्हिडिओ आहे तो पण क्रिएट केलेला आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जो बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. हा व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिले ते तुम्ही बघू शकाल की आपल्या ह्या बीट आहेत इथून चेंज होतात आपल्या शेवटपर्यंत जात आहेत. तर सिम्पली काय करायचं आहे, ह्या बीट जिथून पण चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा व्हिडिओ शेवटच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करण्याचा आहे. हा व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जातील. हे वेगवेगळे भाग झाल्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि खाली थोडं येथे स्क्रोल करून रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचं ते फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तिथून अशा वेळी इथून फोटो ॲड करून घ्यायचा. प्रत्येक बीटला फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्या सिम्पली पहिल्या जुटच थांबायचं आहे. ओव्हरलेच ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण PNG दिलं पहिलं इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. आणि ह्या PNGची लेंथ पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, इथे यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकाल की 8 सेकंद आहे तिथली जी बीट आहे तिथं, म्हणजे इथं आल्यानंतर आता आपल्या सिम्पली जिथून हा फोटो आपण स्प्लिट केला असेल तिथे यायचं आहे. सिम्पली ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNGतून ॲड करा. ह्याची लेंथ आपल्याला आहे ना सिम्पली त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. आता आपल्याला काय करा, हे जे दोन्ही PNG ना आपल्या एका खाली एक बसलेला आहे अशा प्रकारे बसून जाते. तर मी इथून काय करतो, फोटो ॲड करून घेतो बीटनानुसार, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनानुसार इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेटिंग पॅनल्स इथून सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला डिस्टोर लेफ्टचा इथून बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा इथे बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच बाउन्स रश हा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. आता हे जे आपले 5 सेकंदाचा पुढचा फोटो आहे ना, हा फास्ट फोटो आहे, त्याला सिम्पली आपल्या सर्वांना आहे ना सिम्पली इनमधला शटरचा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा. अशा वेळेस सिलेक्ट करत नाही सिम्पली 7 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तो सोडायचा आणि त्या फोटोला सिम्पली आपल्या आउटमधला ब्लॅक होलचा जो वेड असेल तिथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला इनमधला पेंडिंगचा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ऊसचा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्ड जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि सिम्पली हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पहिल्या एन्जुट यायचं आहे. पहिल्या एन्जुट आल्यानंतर इफेक्ट ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचं आहे. यामध्ये हॅलो ब्लरचा एक इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असे पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपल्याला 7 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची लेंथ आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंद आहे तिथल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा तिथेच्या इथे आपले हा जो 7 सेकंद आहे जिथून आपण फोटो स्प्लिट केला तिथे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ना पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या पेक्षा लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे तर तुमचा जो व्हिडिओ असेल एक्सपोर्ट होऊन जाईल.